एक धरून चालूया की साधारणतः एक वर्षांचा हा सगळा 1-1.5 वर्षांचा हा सगळा काळ होता युक्तिवादाचा आणि त्यानंतर आता उद्या या सगळ्यावर अंतिम सुनावणी होणार आहे। त्यामुळे ही सुनावणी सर्वार्थानं फार महत्त्वाची आहे। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। मनसेची महाविकास आघाडीत एंट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे। पुण्यात मनसे आणि मविया एकत्र लढणार का या संदर्भात चर्चा आहे। पुण्यात मनसेला महाविकास आघाडीसोबत घ्या, पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सूर आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अपडेट? लागली नक्कीच 2 दिवसांपूर्वी गौडात्रे यांनी पुण्याचा दौरा केला होता। पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। यावेळेला महाविकास आघाडीला सुद्धा सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या पाहिजे अशा प्रकारचा सूर एकंदरीत पाहायला मिळाला। भाजपच्या विरोधात जर वज्रमूठ उभारायची असेल तर आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्रित यावं लागेल असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दोघांचंही प्राबल्य आहे, काही ठिकाणी फायदा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर भाजपला रोखायचा असेल, महायुतीला रोखायचा असेल तर सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे पुण्यातील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक पातळीवरती असलेली गणितं पाहूनच त्या लढवल्या जाणार आहेत। त्यामुळे पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी केलेली ही सूचना उद्धव ठाकरे किती त्यावर विचार करून एकत्रित येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या भाजपला जर रोखायचं असेल तर एकत्र यायला पाहिजे असा कार्यकर्त्यांचा एकंदरीत पुण्यातला सूर दिसतोय। लागले स्वप्नील, या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा सूर आळवला गेलाय, पण मनसेच्या मनात काय? मनसे मवियामध्ये जाणार की मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या दोघांचीच युती होणार की काही ठिकाणी स्वबळाची चाचपणी देखील मनसे करणार याचा काही अंदाज लागतोय का? कारण आता जी गणितं आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता लागू होत होती ती गणितं काही आता लागू होणार नाहीये। कारण पुलाखालून बरंच पाणी गेलंय, 2 पक्ष दुभांगलेले आहेत, 2 पक्षांमध्ये फूट पडली आहे। नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक पातळीवरती गणितं स्थानिक पातळीवरचं राजकारण पाहूनच त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात। त्यामुळे पुण्यामध्ये जशा प्रकारे भाजपला रोखण्यासाठी मनसे, शिवसेना आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्रित येण्याची तयारी दर्शवतात, त्याच्याचप्रमाणे इतर काही जिल्ह्यांमध्ये तेथील जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण सोबत आणि स्वबळावर लढू अशा प्रकारचा नारा देण्यात येतोय। कारण काही ठिकाणी एकूण युतीचं प्राबल्य जास्त, युतीचं बळ जास्त आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादीचं बळ जास्त आहे, काही ठिकाणी काँग्रेसचं बळ जास्त आहे। त्यामुळे विविध विभागानुसार महाराष्ट्रातील हा निर्णय आहे तो घेतला जाईल। मात्र पुण्यामध्ये जशा प्रकारे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलं पाहिजे असा सूर पाहायला मिळतो। याचा कुठेतरी परिणाम हा सर्वदूर राज्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल। राज्यामध्ये सुद्धा महायुतीला रोखण्यासाठी सर्व पदाधिकारी विरोधक जे आहे महाविकास आघाडी आणि युतीचे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातले ते एकत्र येण्याची सुद्धा आता शक्यता आहे। लागू स्वप्नील, या सगळ्याविषयी आता म्हटलं जात आहे की मनसेला मवियात घेण्यासंदर्भात पुण्यात काहीसा सूर आळवला जातोय, तशी एक चर्चा कुजबूज सुरू झाली आहे। पण पुणे जर आपण पाहिलं तर पुणे राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात आघाडीचा पूर्वीच्या आघाडीचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा दबदबा राहिलेला आहे। अशा वेळी मनसे मवियात जाणं हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मग काँग्रेसला रुचणार आहे का? नक्कीच त्या ठिकाणी चर्चा ही सुरू आहे। एकूणच पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस यांचं काही ठिकाणी प्राबल्य पाहायला मिळतं। तर विदर्भामध्ये काँग्रेसचं पारडं जड मानलं जातं, इकडे मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मनसेचं सुद्धा चिन्ह आणि मनसेचं पारडं जड आहे। त्यामुळे या विविध निकषांचा विचार करून, या विविध बाबींचा विचार करून खरं तर महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यासंदर्भात हा निर्णय होण्याची शक्यता आहे। तर काही ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांना, स्थानिक नेत्यांना सुद्धा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत की स्थानिक पातळीवरती तुमच्या नुसार निवडणुका लढाव्यात। त्यामुळे नक्की या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मनसे लढते की युतीमध्ये लढते हे त्याच्या स्थानिक पातळीनुसार ठरवण्यात येणार आहे। अगदी स्वप्नील तुर्तास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।